नमस्कार, MCN न्यूजच्या माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 27 मध्ये। या प्रभागातले भारतनगर जो वार्ड येतो याच्यातले रनिंग नगरसेवक होते कैलास गायकवाड। आता सध्या प्रभाग 27 मध्ये त्यांच्या पत्नी दया कैलास गायकवाड या भाजपकडनं अधिकृत उमेदवार आहेत। आपण कैलास गायकवाड यांच्याशी बातचीत करूयात आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय या प्रभागातल्या समस्या होत्या, आपण नगरसेवक राहिलात, कशा सोडवल्या गेल्या। 2015 ची जी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी विजय मिळवला। या वार्डामध्ये ज्यावेळेस मी निवडणुकीच्या नंतर आलो तर पाया एवढाले खड्डे आणि अत्यंत दुर्लभ असा हा भाग होता। रस्त्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, अशा भयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणचा नागरिक राहत होता। परंतु मी जाहीरनाम्यामध्ये जे काही आश्वासित नागरिकांना केलं होतं त्या पद्धतीने मी 2020 पर्यंत जवळपास 90% काम करण्याचा माझ्याकडून प्रयत्न केलेला आहे आणि तो मी करून दाखवला। त्यानंतर महानगरपालिकेच्या माध्यमातून जो महापालिकेचा किंवा शहराचा जो ड्रीम प्रोजेक्ट पाण्याचा होता त्या प्रोजेक्टच्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही पाण्याची एक टाकी उभारण्याचं काम चालू आहे आणि ती टाकी जवळपास आता 90%पेक्षा जास्त काम त्याचं झालेलं आहे आणि ते आता मला असं वाटतं की 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही सर्व नागरिकाला पाणी देऊ शकू। आणि सांगायचं महत्त्वाचं की आमचं येणारं जे फ्युचर आहे, आता माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दया कैलास गायकवाड या उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत आमचे दुसरे उमेदवार गोविंद केंद्रे सर जे OBC प्रभागातून निवडणूक लढत आहेत, तिसऱ्या आमच्या उमेदवार जे आहे त्या ओपन महिलामधून लढत आहे सुनीताताई सोळंके पाटील आणि चौथे उमेदवार आमचे जे आहेत राजू वैद्यसाहेब हे ड वर्गातून निवडणूक लढवित आहेत। आमचा सर्व उमेदवाराचा या प्रभागाच्या अनुषंगानं एक महत्त्वाचा मानस असा आहे की या ठिकाणचे जे रस्ते उर्वरित रस्त्याचं राहिलेलं काम आम्ही करणार आहोत। नंबर 2 की या ठिकाणी प्रत्येक घराला 24 तास मिळेल, पाणी मिळेल अशी व्यवस्था आमच्या सर्व उमेदवाराच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही प्रसिद्ध केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आरोग्य केंद्र हे अत्यंत असणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत। तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, आरोग्य केंद्राच्या नंतर इकडं वाचनालय मुलांसाठी नाही आणि चौथं की या भागामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न अत्यंत लोकांची मागणी आहे आणि तो आम्हाला सोडवण्याच्या दृष्टीनं पुढचं पाऊल आमच्या पक्षाच्या वतीने असणार आहे। महिला उमेदवार आहेत आपल्या पत्नी, महिलांच्या अनेक समस्या असतात, सार्वजनिक शौचालय असतील किंवा महिला सुरक्षेचा एक प्रश्न मोठा गंभीर आहे आपल्या प्रभागात, याकडे कसं होणार, कशी होणार? 100% आम्हाला तो सोडवायचा आहे, कारण आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते केलेलंच आहे। आम्ही प्राधान्यानं ज्या ठिकाणी आपल्या शहराचीच अवस्था अशी आहे का महिलांचे जे शौचालय अनेक ठिकाणी त्याच्यासाठी ते सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करतील आणि वेगळ्या ठिकाणी जिथं महिलांसाठी स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही 100% महिला स्वच्छतागृह बांधू। आमच्याही प्रभागामध्ये जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी महिला स्वच्छतागृह बांधून नागरिकांना त्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देऊया। वाढती नशेखोरी असेल युवकांची, त्याच्यातून अनेक गुन्हे घडत आहेत, आपल्या प्रभागात पण अनेक त्याच्या समस्या आहेत। यामध्ये कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं का वाढत्या गुन्हेगारीमध्ये मुलांचे जे आई वडील आहे यांच्यामध्ये त्याच्यामध्ये जागृती आणणं आवश्यक आहे, कारण त्यांनी जर मुलांना समजून सांगितलं तर ह्या विषयाकडे तुम्ही जाऊ नका किंवा तुम्ही नशा करू नका, जर घरून जर सांगण्यात आलं तर याच्यामध्ये निश्चित आळा बसेल। कारण प्रशासन त्याचं काम करते, परंतु काही ठिकाणी हा जो बेकायदेशीररित्या जे औषधी विकल्या जातात ज्या नशेच्या, त्याच्यावर एक आळा बसवण्यासाठी आमचं सरकार आहे, आमच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच त्याच्यावर आम्ही कारवाई करण्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये कटिबद्ध राहणार आहोत। हे होते कैलास गायकवाड यांच्या पत्नी प्रभाग 27 मधनं निवडणूक लढू इच्छित भारतीय जनता पार्टीकडनं यांचे विजन आपण जाणून घेतलं आहे। पुढच्याही उमेदवारांचं आपण जाणून घेणार, तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर।